तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या या छोट्याशा लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बोर्ड मास्टर. जसं की तुम्हाला माहीत असेल, आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. आणि तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी सांगतो, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा ऑल चॅप्टरपैकी सर्वात हायेस्ट मार्क्सचा वेटेजवाला चॅप्टर आहे. तेही टोटल 12 मार्क्सचा वेटेज आहे याला. आणि तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन करून ठेवले तर तुमचे 10 मार्क कुठेच गेले नाही हे समजून ठेवा, म्हणजे फिक्स आहेत. तर बघा, असं आपलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टरचं समोरचं पेज आहे आणि मी तुम्हाला त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, एंडपर्यंत नक्की बघा. नर्वस सिस्टीम इन हायड्राचा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. हा 3 मार्क्ससाठी सुद्धा विचारला गेला आहे आणि सिंपल तुम्हाला याची डायग्राम ड्रॉ करायची आहे 3 मार्क्ससाठी आला तर, आणि 2 ते 3 याचे पॉईंट्स लिहायचे आहे. देन सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो आपला फ्लॅनेरियाचा. याचीसुद्धा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे 3 मार्क्ससाठी आला तर, आणि 2 ते 3 याचे पॉईंट्स लिहायचे आहे, म्हणजे तुमचे मार्क्स फिक्स होऊन जाईल. आणि मित्रांनो, दुसरी डायग्राम येते ते म्हणजे सिनॅप्टिक ट्रान्समिशनची. हे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करणारा येणार नाही, पण याची तुम्ही नावे लक्षात ठेवा. जसे की झालं सिनॅप्टिक वेसल्स, देन न्यूरो ट्रान्समिशन कशाला म्हणतात, हे सगळं लक्षात ठेवा. हे बघा, ह्या डायग्राममधील तुम्हाला क्वेश्चन विचारले आहे. डायग्राम ड्रॉ करायला नाही लावली, पण त्यातील अंतर्गत क्वेश्चन विचारले आहे की व्हॉट इज डू यू सिनॅप्टिक वेसल्स. तर यामध्ये सिनॅप्टिक वेसल्स तुम्हाला कुठे दिसते, काय आहे, तर हे तुम्हाला सगळं डायग्राम लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर तिसरा क्वेश्चन पाहू आपण. यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली असेल आणि त्या डायग्रामच्या पार्ट्सला तुम्हाला लेबल करायचे आहे, जे पुस्तकाच्या टेक्स्टबुक नंबर 191मध्ये दिलेलं आहे. ओके. देन चौथा आणि म्हणजे पाचवा आणि सगळ्यात आखरीचा क्वेश्चन आहे आपलावाला ब्रेनचा. मित्रांनो, हा आखरीचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी, ज्यामध्ये तुम्हाला ब्रेनची डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याच्याचवाल्या पार्ट्सला लेबल करायचे आहे. हे फक्त आणि फक्त तुम्हाला 4 मार्क देणार आहे. तर तुम्ही सांगा, व्हिडिओ कसा आहे आणि आवडला का?